2014ला मी इच्छुक होतो, 2019ला इच्छुक होतो। दोन्ही वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी मला सांगितलं असेल की विजय थांबा, ठीक आहे, आपण पुढे चला। त्या वेळेला मी पक्षाशी प्रामाणिक राहून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं। उमेदवार कसे जरी असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। मग साम दाम दंड भेद नीती सगळ्या नीतींचा अवलंब करून शिवसेनेचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि उमेदवार निवडून आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिलो। आज पण मला 1 वर्षभरापूर्वीच आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माझ्या साहेबांनी मला बोलवलं होतं आणि मला 1 वर्षभरापूर्वी सांगितलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये की विजय चला आता तुम्हाला तयारी करायची आहे, तुम्हाला लढायचं आहे, जोरात कामाला लागा। मी निश्चितच त्या दिवसापासून पायाला घुंगरं लावून मी जनतेच्या दरबारामध्ये धावत होतो, पळत होतो। 2 महिन्यापूर्वी ज्या वेळेला शिवसेनेचं अधिवेशन होतं त्याच्यापूर्वी पण मला 1 महिना अगोदर मला शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलवलं होतं। त्यावेळेला त्या ठिकाणी राऊत साहेब पण होते आणि त्यांच्या समक्ष मला उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं की विजय काय काय तयारी केली, तुम्ही लढता, काय काय कुठे फिरता, काय काय करता, या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला साहेबांना सांगितलं होतं। साहेब जे काही निवडणुकीचे तंत्रमंत्र असतात ते सगळं मी जाणतो, गेले 15-20 वर्ष निवडणुका मी जवळून पाहतो। मी बराच काळ नगराध्यक्ष राहिलोय, नगरपालिकेमध्ये सगळ्या बॉडी माझ्या निवडून आणत राहिलोय। मग पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, ह्या सगळ्यांकडे लक्ष केंद्रित करून मी या सगळ्या निवडणुका कशा जिंकायच्या त्याचे सगळे तंत्रमंत्र मला माहिती आहे। त्याच्यामुळं माझी निवडणूक मी अंगावर घेऊन करणारे साहेब, तुम्ही काळजी करू नका असा शब्द मी साहेबांना स्वतः दिला। असं असताना कालपर्यंत 100% माझं नाव त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, माझं नाव त्या ठिकाणी होतं। संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये 7-8 सर्वे झालेले आहेत, विविध वेगवेगळ्या पक्षांनी सर्वे केलेत। आपण सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे, मी पण माझा स्वतःचा सर्वे केला आहे आणि त्या सर्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल की निश्चितच विजय करंजकर हे नाव प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये नाव पोचलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणून विजय करंजकर ह्याच नावाची पसंती 100% येत होती आणि प्रत्येक सर्वेमध्ये तसे मी सर्वे साबित पण करू देऊ शकतो। आमचे बरेच पत्रकार मित्र आहे, पत्रकार मित्रांनी पण अनेकदा मला ह्या गोष्टी सांगितल्या आहे की आपण तुमचंच नाव सर्वेमध्ये सगळीकडे आणि म्हणजे इंडिया टीव्ही NDTV यांनी जे सर्वे झाले त्याच्यामध्ये सुद्धा आपण अग्रेसिव्ह होतो, नाव पुढे होतं। असं असताना आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, एकनिष्ठ आहे, एकनिष्ठ राहील याची शाश्वती मला आहे। परंतु एक निष्ठा कुठपर्यंत ठेवावी, निष्ठेचं फलित काय व्हावं याचा सुद्धा विचार आज मला सकाळपासून माझ्या कार्यकर्त्यांनी मला ताई करून सोडलेला आहे। ठीक आहे, मी त्यांना सांगितलंय की मी 2 दिवस आपण वाट बघा, काळजी करू नका, मी एकदा तरी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची भेट घेईल आणि त्यांना निश्चितपणे किंवा हे असं का होतंय, जे लोक इच्छुक नाही आहे, ज्या लोकांची इच्छा होऊ शकत नाही आहे, अशा लोकांना तुम्ही माळा घालताय, म्हणजे हा नेमका काय पक्षामध्ये काय हे आहे, तर त्याचा मला अधिकार आहे। मी साहेबांना निश्चितपणे तो विचारल, मी साहेबांकडे जाणार आहे। तत्पूर्वी मला फक्त एवढंच, मी कार्यकर्त्यांना एवढंच फक्त सांगतोय की बाबा रे, आपण आत्तापर्यंत निष्ठेने राहिलो, निष्ठा ही आपली कुठेही विकू दिली नाही। मी 13 वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो, 13 वर्षामध्ये अनेकांना जिल्हा परिषदेची तिकीट दिली असतील, अनेकांना पंचायत समित्यांची तिकीट दिली असतील, अनेकांना नगरपालिका महानगरपालिकेची तिकीट दिली असतील, परंतु आजपर्यंत माझ्या 13 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणीही असं म्हणू शकलं नाही की माझं तिकीट विजय करंजकरांनी माझा चहा पिऊन मला दिलंय। त्याच्यामुळे मला वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वाक्याची मला जाणीव आहे। साहेब म्हणायचे पैसा येईल जाईल, पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल, पण एकदा का इज्जत गेली तर ती पुन्हा कमवता येणार नाही। त्या दृष्टीने मी आतापर्यंत वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या त्या वाक्याप्रमाणे प्रचंड इज्जत कमवत आलो। मी इज्जतदार आहे आणि मी खुद्दार आहे, गद्दार नाही आहे। परंतु वेळ प्रसंगी जर माझ्या बाळासाहेबांचं ते पण वाक्य आहे, अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्यायाला वाचा फोडणारा सैनिक मला अधिक जवळचा, अधिक उत्तम
त्याच्यामुळं भविष्य हे सर्वांना असतं, कोणाच्या भविष्याशी खेळणं काही लोकांनी हे वास्तविक पाहता चुकीचं आहे. मी बघेल, अजून आपल्याला दिवस काही गेले नाही, अजून खूप वेळ आहे माझ्या पुढे, आणि सर्व कार्यकर्त्यांना एवढंच सांगेल की चला ठीक आहे, काही निर्णय उलटे पालटे होत असतात, परंतु काही वेळेला काही ठिकाणी वाट बघावी लागते आणि आपण सुद्धा सगळे वाट बघाल अशी माझी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे. म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली आहे. मी माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा सांगेल की आताताईपणा करण्यापेक्षा निर्णय मला माहिती आहे माझी निर्णय क्षमता, आणि मी 100% निर्णय घेईल तर मी जिंकण्यासाठीच घेईन, आणि मी जिंकून येऊन दाखवल. ती ताकद आपली आहे. आणि जर समजा तशी ताकदच दाखवून द्यायची वेळ असेल तर मग परमेश्वरांनी ठरवलं तर ते मला काही सांगता येणार नाही. एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगतो. बोला. अजून देखील तुम्ही आशावादी आहात का? आपल्याला असं वाटतं का निवडणुकीला अजून साधारणतः 20-25 दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आहे? आपल्याला असं वाटतं का उद्धव ठाकरे यांच्या कुठेतरी मनामध्ये बदल होईल आणि आपल्याला पुन्हा एकदा उमेदवारी मिळेल? बदल होणं न होणं ते मी काही नैसर्गिक आपत्ती तयार करणाऱ्यांपैकी नाहीये. जैसे म्हणतो ना, खम ठोक ठेलता है जब नर पर्वत के जाते पावखड़, मानव जब जोर लगाता है पत्थर पाणी बन जाता है. मला त्या वाक्याप्रमाणे दगडातून पण पाणी काढायची ताकद माझ्यामध्ये आहे, आणि मी 100% येणाऱ्या काळामध्ये ते करून दाखवेल. नाही, माझा विश्वास वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवरती आहे. त्यावरती उद्धव ठाकरेंची सही आहे, त्यांनी सही करून ही यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि संजय राऊतांनी ती यादी वाचून दाखवलेली आहे. तुमचा जर एवढा विश्वास असेल तर त्यांनी तुमच्या विश्वासाला कुठे तडकलं असं वाटत नाही का आपल्याला? मी दोन चार नेत्यांशीच पण आमच्या शिवसेनेच्या बोललोय. ते सुद्धा म्हटले की हा अत्यंत घाणेरडा निर्णय आहे, आपण येणाऱ्या काळामध्ये हे बघू, काळजी करू नका, तुम्ही लगेचच घाई करू नका. उमेदवार जाहीर झाले पालिकेच्या नाशिक शहरातल्या काही पदाधिकाऱ्यांवर संशय का त्यांनी आपलं मिसगाईड केलं असं? नाही, संशय घेऊन काम करत नाही मी, त्याच्यामुळे संशय कोणावर जरी असेल तरी पण मला माझं काम करायचंय, माझ्या कामामध्ये मला यश प्राप्त करायचंय, मला लढायचंय आणि जिंकायचंय. 2014 साली आत्ताचे जे उमेदवार जाहीर झाले ते शिवसेनेमध्ये आले होते राष्ट्रवादीतून, आणि त्यांनी आमदारकी भूषवली, आणि गेले 5 वर्ष ते एवढे ऍक्टिव्ह पण नव्हते पक्षामध्ये, तरी सुद्धा त्यांचा विचार केला गेलाय. खरं तर त्यांची ताकद एका विधानसभेपुरतीच आहे, तर कसं काय निर्णय केला गेलाय, आपण कसं बघताय? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना की हे रात्रीत म्हणजे एक दोन दिवसामध्ये झालेले हे बदल आहेत. चला ठीक आहे, बदल कसे घडले, कसे हे झालेत त्याच्यावरती मीमांसा करण्यापेक्षा त्याच्यावरती मी काही गोष्टी माझ्या पक्षप्रमुखांना मी सांगणार आहे, आणि पक्षप्रमुखांना त्या काही गोष्टी मी पटवून पण देईन, मी त्यांच्याशी बोलणार आहे. मी आता सांगितलं ना, आज थोडी दरवेळेला थांबणार. पर्याय काय राहणार आहे? अपक्ष लढणार का? वंचित बहुजन आघाडी दुसरा एक पर्याय आहे, किंवा मराठा उमेदवार देखील आपल्याकडे पर्याय आहे पुढे. आपण यापैकी कोणता पर्याय निवडणार आहात? मी तुम्हाला सांगितलं, पहिला माझा पर्याय जो आहे तो मी साहेबांशी भेट घेणं आणि साहेबांकडे माझ्या काही ज्या अपेक्षा आहेत त्या मी व्यक्त करणं. ते झाल्यानंतर मग मी काय निर्णय घ्यायचा तो बघू. 100%. आपण निष्ठावंत सैनिकांचे तुम्हाला फोन आलेले असतील, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत पूर्ण लोकसभा मतदारसंघात? नाही, प्रचंड जनक्षोभ आहे, परंतु तरीही मी त्या यांच्यासाठीच पत्रकार परिषद घेतली की बाबा रे, कुठेही घाई करणं हे आपलं तत्वात बसत नाही. सगळ्या लोकांच्या अपेक्षा काही जरी असल्या तरी मला माझ्या पक्षप्रमुखांशी मी एकदा तरी बोललं पाहिजे, आणि त्याच्यानंतरच मी काय निर्णय घ्यायचा तो घेईन 100%. मी केव्हाही जाऊ शकतो, 2 दिवसामध्ये मी भेट घेईल आणि त्याच्यानंतर मला काय घ्यायचं तो निर्णय 100% घेईन. आता पाहू कोणाचे हात आहे कोणाचे पाय ते बघू. एक बस रे, नाही बघा, कोणाचा हात आहे का कोणाचं काय आहे
ते काही काळ तपास केल्यानंतरच समजेल, त्यावेळेला बघूया. गेल्या महिन्यात नाही नाही नाही, ते माझ्या पक्षप्रमुखाशी व्यवहार करत नाही, त्यांच्यावरती मी हा आरोप लागू देणार नाही, कारण तेही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहे. आणि मी फक्त एवढं सांगितलं की मी कुठेही एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये कलंकित शिवसेना होऊ दिली नाही, एवढं माझं तत्व मी सांभाळलेलं आहे आणि याच्यानंतर पण मी ते तत्व सांभाळत राहील. खरं तर आपण 2 महिन्यापूर्वी संजय राऊत यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुमचे लोकसभेचे उमेदवार कोण आहे, तुम्ही बाजूला उभे असताना ते बोलले होते की हे बाजूला उभे आहेत, हेच आमचे उमेदवार आहे. त्यानंतर मागच्या पत्रकार परिषदेत ते बोलतायत की आमच्याकडे 3 उमेदवार आहेत. आता नाही, त्यांनी प्रत्येक वेळेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं विजय करंजकर हे अनेकदा सांगितलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं तेही खरं आहे की माझ्या पक्षप्रमुखांवरती माझा विश्वास आहे. मी बोलतो 2 दिवसामध्ये आणि काय निर्णय घ्यायचा ते आपण करूया. तोपर्यंत कुणी कार्यकर्त्यांनी असं उतावळं होऊ नये हीच माझी सगळ्यांना विनंती राहील. लढणारच ही भूमिका आहे का? मी सांगितलं लढणार म्हणजे लढणार, चांगल्याना पाडणार. पण मी सांगतो लढणार म्हणजे लढणार आणि पाडणार. गेल्या महिन्यात शिवसेनेकडनं वाजेंना विचारणा करण्यात आली होती का तुम्ही लोकसभा लढणार का, तेव्हा ते नाही बोलले होते. ते माझ्याशी बोलणं झालं होतं वाजेंचं नामचं, पण वाजेंनी शरद पवार साहेबांना सांगितलं होतं की आमची काही ती ताकद नाही आहे. आणि मलाही पण बोलले होते, राजाभाऊ पण मला बोलले होते की आमची काही ताकद नाही, मला काही लढायचं नाही आहे. आपण मला ते विचारलं होतं राऊत साहेबांनी, एवढं मला बोलले होते ते. आपण उद्धव साहेबांची भेट घेणार आहे, नाशिकचे स्थानिक पदाधिकारी आपल्यासोबत येणार आहे. मग पदाधिकारी काय सगळ्यांना येतील सगळे. पण आपण बोलतो की पदाधिकारी तुम्ही इथे आहात, पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी तिथे फटाक्यांची आतषबाजी करत आहात, त्यात तुमच्या शिवसेना कार्यालयामध्ये मध्यवर्ती कार्यालयामध्ये तुमच्यासोबत पदाधिकारी हे बघा, स्वागत करणार. संदेश विजय करंजकर ही त्या पदाधिकाऱ्यांची शाश्वती होती, शाश्वती आहे म्हणून ते ह्या पक्षामध्ये आहे. कारण विजय करंजकर ही त्यांची शाश्वती याच्यासाठी आहे की त्यांना माहिती आहे का विजय करंजकर हा शब्दाला जागणार आहे. विजय करंजकर पक्षाचा घात होऊ देणार नाही. विजय करंजकर आमची तिकीट कुणी कापायचा प्रयत्न केला तरी आमची तिकीट कट होऊ देणार नाही. ही शाश्वती म्हणून ते इथं आहे, हेही लक्षात ठेवा. हा, ज्या दिवशी विजय करंजकर थोडासा बाजूला होईल त्यांची शाश्वती तुटेल तर ते पण थांबणार नाही. तुम्ही एवढं खात्रीपूर्वक सांगता, पण नेमकं तुमचं तिकीट कापायचं धाडस कुणी केलंय? मग नाही, आता ते धाडस कुणी केलंय काय केलंय ते बघू, त्याच्यावरती आपण व्यवस्थित निर्णय घेऊ. तुम्ही त्याची काही घाई करू नका. मला कार्यकर्त्यांना सांगायचं होतं की बाबा रे, तुम्ही काही अशा वेगवेगळ्या भावना व्यक्त करू नका, कुठेही सुसाट होऊन सुटू नका, पळू नका, धावपळ करू नका, शांत राहा. 2 दिवसामध्ये आपण शांत डोक्याने निर्णय घेऊ, एवढं मला. तुम्हाला जर समजा आम्हाला सांगितलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल तेही सांगून टाका ना. आता अरे, विचार करून मी निर्णय घेतो. निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसत नाही, असाच मी निर्णय घेईन 100%. मी सांगितलं ना, मी लढणार आणि मी पाडणार, बाकी सोडा.